महिला डॉक्टर प्रकरणामध्ये राहुल गांधींनी कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलेला आहे। माझ्या मुलीला न्याय द्या, तिच्या या प्रकरणाशी निगडित आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडित कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्याकडे केलेली आहे। फलटण इथे एका महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी स्वतः संवाद साधलेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ माजलेली आहे आणि सध्या या संदर्भात कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे हर्षवर्धन सपकाळ सुद्धा पोहोचलेले आहेत। तिथे त्यांच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे। संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली आहे। त्यांची भावना काय आहे आणि या संदर्भात कुटुंबियांची काय मागणी आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे। दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असं यावेळी कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्याकडे मागणी केली आहे। या प्रकरणी SIT लवकरात लवकर स्थापन करा अशी मागणी सुद्धा पीडितेच्या वडिलांनी केलेली आहे। आकाश सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। आकाश, नक्कीच ऋतुजा, फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली होती। आज काँग्रेसचे जे प्रांत अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे बीडच्या वडवणी तालुक्यातील कोडगाव बुद्रुक येथील त्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते। त्या भेटी दरम्यान त्यांनी एक ऑडिओ कॉल जो आहे तो काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आणि या कॉलद्वारे राहुल गांधी यांनी त्या पीडित कुटुंबियांशी संवाद साधला। यावेळी त्या पीडितेचे वडील जे आहेत यांनी माझ्या मुलीला ज्या लोकांनी त्रास दिला, ज्यांच्यामुळे हा प्रकार घडला, त्या लोकांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली। तर त्या बहिणीने आणि आईने माझ्या लेकीला न्याय द्यावं, या प्रकरणी SIT स्थापन करण्यासाठी कुठेतरी सरकार टाळाटाळ करतंय आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणी SIT स्थापन करा अशी मागणी जी आहे ते या पीडित कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्याकडे फोनद्वारे केली आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।